नमस्कार मित्रांनो, आज 9 मार्च भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातला सर्वात भयानक दिवसांपैकी एक दिवस। आज सकाळी मार्केट उघडल्या काही मिनिटांमध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल 12 लाख कोटी रुपये स्वाहा झाले आहेत। सेन्सेक्समध्ये तब्बल 2400 अंकांची जबरदस्त घसरण आहे। निफ्टी इंडेक्स डायरेक्ट 23750च्या खाली येऊन धडकला। जेव्हा मार्केट इतक्या वेगाने पडतं तेव्हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनामध्ये धडकी भरणं हे स्वाभाविक आहे। आज आपण या मागील 7 भयंकर कारणं डिकोड करणार आहोत। बाजारात पुढे काय होणार, निफ्टी अजून किती खाली जाणार आणि सर्वात महत्त्वाचं बियर ग्रिप मार्केटमध्ये आपल्याला खतरनाक येताना दिसून आले आणि अशा वेळेला आपण आपला पोर्टफोलिओ कसा वाचवला पाहिजे एकदम सोप्या भाषेत आज ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका आणि यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वात आधी समजून घेऊया बाजारात इतकी भीती का आहे। मित्रांनो, शेअर बाजाराचा एक फेअर गेज असतो, आपण त्याला इंडिया विक्स असं म्हणतो। गेल्या 1 महिन्यात इंडिया विक्स जवळपास 100% वाढला आहे। जेव्हा इंडिया विक्स दुप्पट होतो तेव्हा त्याचा सरळ अर्थ असतो की मोठे गुंतवणूकदार म्हणजे स्मार्ट मनी बाजारात मोठ्या वादळाची अपेक्षा करत आहेत। निफ्टीनं गेल्या 1 महिन्यात जवळपास 8%चं करेक्शन दिलंय आणि टॉपच्या 80% पेक्षा जास्त कंपन्या आज ऑल टाइम हाय पासून 20 ते 30% डाऊन साईडला ट्रेड करत आहेत। पण मित्रांनो, ही भीती अचानक कुठून आली याचं मूळ कारण काय हे समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, संपूर्ण क्रॅशचं मुख्य कारण आहे इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये उडलेला युद्धाचा भडका। वीकेंडला मित्रांनो युद्ध अधिक तीव्र झालंय। अमेरिका इस्रायलनं इराणच्या ऑइल डिपोवर डायरेक्ट अटॅक करायला सुरुवात केली आहे, तर इराणनं देखील मित्रांनो आखाती देशांवरती ड्रोन हल्ले चढवलेत। या सगळ्यामुळं क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये अक्षरशः आग लागलेली दिसून येते। ब्रेंट क्रूड आज $118 जाऊन पोहोचलंय। 2022च्या रशिया युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच क्रूड ऑइल $100च्या वरती गेले। पहिल्यांदा लक्षात घ्या, आजची जी परिस्थिती आहे याची थेट तुलना आज 1970च्या ऑइल क्रायसिसचे काही लोक करत आहेत। मित्रांनो, 1970 मध्ये क्रूड ऑइलच्या किमती 300% वाढल्या होत्या। आज इराणच्या हातामध्ये स्ट्रीट ऑफ हॉर्मोस नावाची एक महत्त्वाची नाडी आहे। जगातलं 20% पेक्षा जास्तीचं तेल याच मार्गाने जातं। जर हा मार्ग असाच बंद राहिला तर येणाऱ्या दिवसात क्रूड ऑइल $150 पर्यंत देखील जाऊ शकतं, असा गंभीर इशारा सध्या जगातले मोठमोठे तज्ज्ञ देत आहेत। मित्रांनो, आज भारतीय शेअर बाजारामध्ये जो काय ब्लड बाथ दिसून आला, ब्लॅक मंडेला ज्या पद्धतीचा मार्केटमध्ये सेल ऑफ दिसून आला, याच्या पाठीमागं मेन 7 कारण आहेत। ते प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे। सर्वात पहिलं कारण आहे मित्रांनो कच्चं तेल। कारण आपल्या देशाची मेन एनर्जी नीड कुठून पूर्ण होत असेल तर ते कच्च्या तेलामधून होते। आपल्याला जी गरज आहे त्याच्या 85% कच्चं तेल आपल्याला आयात करावं लागतंय। म्हणजे तेल महागलं की आपला खर्च वाढतो आणि खर्च वाढला की सगळी गणितं बिघडायला सुरुवात होते आणि आज तेच आपल्या देशामध्ये होते आणि याचमुळे शेअर बाजार मित्रांनो भयंकर लाल झालेला दिसून येतोय। रुपयाची घसरण देखील त्याच वेळेला सुरू आहे। मित्रांनो, क्रूड ऑइल महाग झाल्यामुळं प्रति डॉलर आज जर बघायचं झालं तर आपला रुपया 92.19च्या निच्चांक पातळीवरती गेला आहे। मित्रांनो, रुपयाची ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरण सुरू आहे हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगलं लक्षण नाही। दुसऱ्या बाजूला मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचे निस्ती पळापळ सुरू आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात 21,800 कोटी रुपयांचे शेअर्स विकलेत। मित्रांनो, ते जसे शेअर्स विकतील तसं अजून रुपया वीक होणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या। दुसऱ्या बाजूला अमेरिकेतील बॉन्ड यील्ड मित्रांनो वाढते। अमेरिकेचे 10 वर्षाचे बॉन्ड यील्ड्स 4.19%वर जाऊन पोहोचलेत। मित्रांनो, मला सांगा, ज्या ठिकाणी कुठलीही रिस्क न घेता जर 4.19% इंटरेस्ट रेट मिळत असेल गुंतवणुकीवर, तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी भारतात पैसा का ठेवावा? ते इथला पैसा काढून त्यांच्या बॉन्ड्समध्ये लावत आहेत। आणि मित्रांनो, फक्त भारताच्या मार्केटमध्ये सेलिंग आहे असं समजू नका। जपानचा निकी 6% डाऊन आहे। कोरियाचा कोप्सी 8% क्रॅक गेला आहे। मित्रांनो, जगात सर्वत्र हाहाकार आहे आणि मित्रांनो हे महागाई जी आहे ना, ही महागाईची भीती आता समोर येते। जर तेल महागलं तर भारतात महागाई वाढणार, आरबीआयला व्याजदर कमी करता येणार नाहीत। म्हणजे एक दुष्ट चक्र अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने या ठिकाणी तयार होतंय। आणि मित्रांनो, ज्या वेळेला क्रूड ऑइल वाढतं त्या वेळेला इनपुट कॉस्ट सगळ्या गोष्टीचा वाढतो। कारण का, क्रूड ऑइल जर महागलं तर ट्रान्सपोर्ट महागतं आणि ज्यावेळेला ट्रान्सपोर्ट महागतं त्यावेळेला इनपुट कॉस्टवर पहिला इम्पॅक्ट येतोच।
आणि त्याचा फायनल इम्पॅक्ट कॉर्पोरेट अर्निंगवरती येतो. ज्या कंपन्यांचे रिझल्ट अगोदर चांगले होते आता त्या कंपन्यांचे रिझल्ट पण खराब होणार आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, हे जे धक्काधक्कीचं सध्याचं जीवन सुरू आहे, धक्काधक्कीचं मार्केट सुरू आहे, यामध्ये कोणत्या सेक्टरला सर्वात जास्त फटका बसणार आणि कोणतं सेक्टर सुरक्षित असणार हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. कारण ज्या कंपन्यांना कच्चा माल म्हणून क्रूड ऑइल लागतं अशा सगळ्या सेक्टरची स्टॉकची वाट लागणार आहे. यामध्ये नंबर 1ला येतं एव्हिएशन सेक्टर, पेंटचे स्टॉक, टायरचे स्टॉक, केमिकल स्टॉक्स. मित्रांनो, या सेक्टरच्या मार्जिनवर प्रचंड प्रेशर येणाऱ्या दिवसात दिसून येणार आहे. मित्रांनो, क्रूड ऑइल तर महागलंय, त्यात काय वाद नाही, पण त्याच वेळेला बऱ्याच एव्हिएशन कंपन्यांना त्यांचे रूट्स चेंज करावे लागलेत. एक तर पहिल्यांदा तेल महाग आहे आणि त्यात परत रूट चेंज म्हणजे काय जवळचा रूट नाही आहे, खूप लांबचा वळसा घालून जावं लागतंय. यामुळं या ठिकाणी एव्हिएशन कंपन्यांच्या मार्जिनवर मोठ्या पॉईंट बेसिसनं दबाव येऊ शकतो. त्याचबरोबर पेंट कंपन्या, केमिकल कंपन्या, टायर कंपन्यांच्या मार्जिनवर देखील जवळपास 800 पॉईंट बेसिसचा दबाव येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. म्हणजे मित्रांनो, हे सेक्टर सध्या सर्वात खतरनाक आहेत आणि याच सेक्टरमध्ये भयानक असा सेल ऑफ तुम्हाला येताना दिसून आला आहे. मग मित्रांनो, मार्केटमध्ये सेफ काय आहे, जागा कुठं आहे लपायला तुम्हाला? तर मित्रांनो, तुम्हाला जागा पाहिजे असेल लपण्यासाठी तर डिफेन्स सेक्टर, बँकिंग, FMCG, त्याचबरोबर ONGC ऑइल सारख्या हे सेक्टर आणि हे स्टॉक थोडंफार सेफ मानलं जात आहेत. पण मित्रांनो, एक सांगा मला, मार्केटमध्ये ज्या पद्धतीचं पॅनिक सुरू आहे, निफ्टी इंडेक्सनं ऑलरेडी 24,050चा खूप महत्त्वाचा सपोर्ट होता, तो एका दणक्यात ब्रेक केला आहे. आता सर्वांचं लक्ष आहे 23,535च्या लेवलवर. जर बाजारात आणखी पॅनिक आलं तर मे बी पॉसिबल 23,535 लेवल जर तुटली तर नेक्स्ट निफ्टीचा इम्पॉर्टंट सपोर्ट 23,000 22,009च्या घरात आहे आणि तिथं मार्केट डायरेक्ट जाण्याची तयारी करते का असं देखील वाटत आहे. मित्रांनो, अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे निफ्टी इंडेक्स 22,000 किंवा 19,000पर्यंत देखील घसरू शकतो. आणि मार्केटमध्ये जर अशी परिस्थिती आली तर मित्रांनो, घाबरून जाऊ नका, पोर्टफोलिओ डायरेक्ट सेल ऑफ करू नका. मित्रांनो, ही मार्च महिन्यामध्ये मार्च एंडचे सर्वात मोठा सेल लागलाय. मित्रांनो, मला सांगा, सोनं जर 20-25 हजारांनं स्वस्त झालं, गावामध्ये जाहिरात लागली, बाबा सेल लागला आहे कपड्याचा, 50% डिस्काउंट आहे, अक्षरशः लोक तुटून पडतात खरेदी करण्यावर. मित्रांनो, आज ब्ल्यू चिप्स कंपन्यांमध्ये, चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये 20%, 30%चा जबरदस्त डिस्काउंट सेल सुरू आहे. मित्रांनो, ह्या डिस्काउंट सेलमध्ये तुम्ही धाडशी बनणं गरजेचं आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट असेल, लमसम इन्व्हेस्टमेंट असेल, SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट असेल, हे करण्यासाठी बेस्ट टाइम आहे. आणि तुम्हाला जर नेमकी कुठं आणि कशी इन्व्हेस्टमेंट करायची ह्या क्रॅशमध्ये जर समजत नसेल तर तुम्ही दिलेल्या नंबरला डायरेक्ट कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला यासाठी पूर्ण आपल्याकडून मार्गदर्शन केलं जाईल. मित्रांनो, इतिहास साक्षीला आहे, ज्या ज्या वेळेला जिओ पॉलिटिक्समुळं मार्केटमध्ये क्रॅश आलाय, हा क्रॅश नेहमी टेम्पररी राहिलाय. त्यामुळं घाबरून जाऊ नका, पॅनिकमध्ये चांगल्या कंपन्यांचे शेअर्स कवडी मोलाच्या किमतीला विकू नका. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आता कवडी मोलाच्या भावानं तुम्हाला मिळणार आहेत तर ते खरेदी करा. ज्या कंपन्यांचं बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग आहे, ज्या कंपन्यांवर क्रूड ऑइलचा थेट इम्पॅक्ट होत नाही, अशा स्टॉक्समध्ये SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करा, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करा किंवा त्याहीपेक्षा बेस्ट इंडेक्स फंड आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर काय इन्व्हेस्टमेंट करायची असेल मित्रांनो तर सेक्टर स्पेसिफिकमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल आणि महत्त्वाच्या अपडेट आजच्या समजल्या असतील तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील, कुठल्या स्टॉकबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट्स करून विचारा, त्या प्रश्नाचं उत्तर नक्की मी पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.